स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या वतीने ही जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्यामध्ये मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य दर्शन हा विषय घेऊन येतो आहे. आपल्या सगळ्यांना परत एकदा स्वागत आणि नमस्कार. सावरकरांचं साहित्य सुमारे 6000 पृष्ठांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे काही अर्ध्या एक तासामध्ये या सगळ्याचा आढावा घेणं पूर्ण शक्य होईल असं नाही, परंतु आपण त्यातल्या त्यात त्याची तोंडओळख करून घ्यायचा प्रयत्न करू. सावरकरांचं साहित्य हे आजच्या काळातही खूप उपयोगी पडणारं आहे. सावरकरांचं साहित्याचा हेतू नेमका काय, त्याचे टप्पे मागोवा घेऊ, त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करू. आजच्या या कोविड-19च्या अवघड काळामध्ये आपल्याला सावरकर साहित्य आणि त्यांचं जीवन आणि कार्य हे आत्तासुद्धा प्रेरणा देऊ शकेल इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. कारण अशा प्रकारच्या संकटांना सावरकरांना आयुष्यभर तोंड द्यायला लागलं होतं. त्यांनी अनेकदा संघर्ष केला, त्यांचं आयुष्यच हे संघर्षमय होतं. तर त्या सगळ्याचा आपल्याला आज उपयोग करून घेता येईल. सावरकरांच्या साहित्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्यांचं संपूर्ण साहित्य हे विशेष कर्मणूक प्रधान नसून राष्ट्रचिंतन आणि समाजचिंतन या मुख्य दोन गोष्टींवर केंद्रित आहे. कर्मणुकीचा भाग सुद्धा आहे. आपोआप अनेक अनुभव, जेव्हा अनुभव संपन्न माणूस जेव्हा आपले अनुभव शेअर करतो, आपल्याशी सांगत असतो, किंवा तो जे काही चिंतन करतो, अतिशय मूलगामी असं चिंतन असतं, तर त्यावेळेला ते आपल्याला उपयोगी पडत असतात. सोयीसाठी सावरकर साहित्याच्या एकूण आवाका खूप मोठा असल्यामुळे मी एक सोयीसाठी आणि आपल्याला कुठून सुरुवात करावी असा बरेचदा प्रश्न पडतो की आम्हाला साहित्य तर वाचायची खूप इच्छा आहे आणि आता वेळही भरपूर असतो, तर कुठून सुरुवात करावी. तर मी सावरकरांचे साहित्याचे 5 ते 6 असे भाग पाडलेले आहेत. तर त्यातला पहिला त्यांचा जो मी विभाग एक मानतो तो म्हणजे आत्मचरित्र परलेखन जे त्यांचं आहे ते सर्व. तर ते सर्व आपण आत्मचरित्र या सदरामध्ये घेऊ. तर याच्यामध्ये सावरकरांनी पूर्वपीठिका, आत्मचरित्र पूर्वपीठिका हा एक भाग घेतलेला आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या माझ्या आठवणी म्हणून एक विभाग येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर भगूरमधल्या म्हणजे त्यांच्या जन्मगावच्या आठवणी त्याचा समावेश आहे. त्याच्यानंतर नाशिकला ते पुढे प्लेगच्या साथीच्यामुळे नंतर वगैरे किंवा पुढील शिक्षणाच्या निमित्ताने स्थलांतरित झाले त्या आठवणी आहेत. त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या लंडनमध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे तर तो भाग येतो. मात्र त्याचा जो आत्मचरित्राचा विभाग आहे तो शत्रूच्या शिबिरात या नावाने जरी असला तरी तो फार पुढे प्रसिद्ध झाला आहे. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो माझी जन्मठेप, जो बहुतांशी बऱ्याच लोकांनी वाचलेला आहे आणि तो त्यांनी आत्ताच्या काळात नव्याने वाचण्यासारखा सुद्धा आहे. तर अशा पद्धतीची ही एक समग्र त्यांच्या साहित्यापैकी आत्मवृत्त हा भाग आपण विचारात घेऊ. आत्मचरित्राचा विचार अशासाठी करायचा किंवा आपण ज्या वेळेला संपूर्ण व्यक्ती समजावून घेत असतो तेव्हा ती व्यक्ती समग्र समजावून घेताना ते व्यक्ती स्वतः कशी होती, त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड द्यायला लागलं, त्यांची जडणघडण कशी झाली, हे समजून घेण्याच्या दृष्टीने हे साहित्य आपल्याला खूप उपयोगी पडू शकेल. तर आत्मचरित्र पूर्वपीठिका हा जो सावरकरांनी भाग लिहिला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः त्यांच्या जन्माच्या थोड्याशा आधीच्या काळापासून ते पुढचा त्यांचा बालपणीचा आणि अभिनव भारताचा जो हे आहे तिथपर्यंत जाताना पूर्वपीठिकामध्ये त्यांनी तत्कालीन राजकारण, सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न आणि मग नंतर झालेली काँग्रेसची स्थापना आणि त्याची जी काही एक पार्श्वभूमी होती ती संपूर्ण विशद केलेली आहे. प्रत्येक प्रांताची विभागवार मांडणी करून त्याच्यावर त्यांनी त्यांचं चिंतन मांडलेलं आहे. तर त्या सावरकरांचा जन्म 1883 सालचा आहे. त्याच्यापूर्वी 1857चं समर जे अतिशय मोठं असं गाजलेलं समोर होतं, त्याच्यावर पुढे सावरकरांनी लेखन केलं आणि ते खूप गाजलं पुस्तक, तर तो होऊन गेलं होतं. वासुदेव बळवंत फडक्यांचं जे काही आपण युद्धाचे किंवा संघर्षाचे प्रयत्न म्हणू ते होऊन गेले होते. त्याच्या आधी उमाजी नाईकांचं होऊन गेलं असेल.
हे सगळ्याचे त्याला पार्श्वभूमी होती. स्वतः सावरकरांना चाफेकर बंधूंच्या बलिदानामुळे अतिशय प्रेरणा मिळालेली आहे. तर त्या सगळ्याचं वर्णन ह्या पूर्वपीठिकेमध्ये आहे. त्याच्याबरोबर ज्या वेळेला ही सशस्त्र क्रांती चालू होती त्याच वेळेला दुसरीकडून लोकांना असे काही एक विचारांचे लोक होते की इंग्रजांची मिळतं घेऊन आणि त्यांच्याबरोबर सहकार्याचं करून मिळतील तेवढ्या सुधारणा पदरात पाडून घेत आपण प्रयत्न करू आणि आपला उत्कर्ष साधून घेऊ. तो सुद्धा त्या सगळ्या प्रयत्नातून पुढे एक ब्रिटिश अधिकारी सर ॲलन ह्यूम यांनी 1857च्या बंडात त्याला पळून जावं लागलं होतं आणि त्याचा त्यांनी धसका घेतला होता. तर त्याला वाटलं लोकांचा हा जो स्फोट होण्यापेक्षा की आपल्याला जर थोडंसं त्यांना काही सवलती देत देत आपण जर पुढे गेलो तर आपलं ब्रिटिश शासन जे आहे ते जास्त मजबूत होईल. त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेऊन काही समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना एकत्र करून राष्ट्रीय सभेची म्हणजे ऑल इंडिया नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि ती 1885 साली झालेली आहे. सावरकरांचं वय तेव्हा 2च वर्षांचं होतं. तर तो सगळी पार्श्वभूमी दिली. सावरकरांनी एक अतिशय मार्मिक टिप्पणी त्यावेळेला केलेली आहे त्या काँग्रेसच्या स्थापनेसंबंधात की जसजसं हे म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय यांच्यात समन्वयासाठी ती जशी स्थापन झाली तशी त्याचबरोबर ह्या सभेला राष्ट्रीय म्हणावं म्हणून तत्कालीन काँग्रेसच्या हिंदू पुढाऱ्यांनी मुस्लिम समाजाला बरोबर घेण्यासाठी अनेक सवलती देऊ केल्या. आणि त्याचं वर्णन सावरकर असं करतात की राष्ट्रीय सभेच्या पायाभरणीतच मुस्लिम मनधरणीचा कालध्वंस. सावरकर साहित्याचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांना जे सांगायचं असतं ते सूत्रबद्ध पद्धतीने ते सांगत जातात. त्यामुळे आपल्याला त्याची एक बरोबर त्याचं आकलन व्हायला पुढे मदत होते. तर ते झाल्यानंतर त्यांचं पुढे हे सगळं पूर्वपीठिकाचा भाग आपण अवश्य वाचणार. काय तत्कालीन राजकारणाविषयी सावरकरांची समजूत किंवा त्यांची चिंतन काय होतं हे आपल्याला त्याच्यातून समजून घेता येईल. त्याच्या पुढे त्यांनी आत्मचरित्रामध्ये भगूरच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्या सुरुवातीच्या बालपणीतल्या त्यांच्या आठवणी अतिशय अशा चांगल्या रम्य खेडेगावात किंवा छोट्या गावातून जे काही वातावरण असतं त्याचं वर्णन मनोहारी पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. त्यांची तिकडे शाळा, त्यांची घरातली परिस्थिती या सगळ्याचं वर्णन आहे. परंतु दुर्दैव असं आहे की सावरकरांना बालवयातच त्यांची आई सोडून गेली छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आणि सगळी भावंडं फक्त वडिलांच्या पितृछायेखाली वाढू लागली. परंतु हे होता होता पुढे काळ अतिशय कठीण येत गेला त्यांच्यावरचा. त्याचं सगळं वर्णन सावरकरांनी केलं आहे. आज जसं आपण सगळी मानवता ज्या संकटाला तोंड देते तशीच त्या काळात 1899च्या सुमाराला प्लेगची मोठी साथ आली. म्हणजे उंदरांना हा रोग आधी व्हायचा आणि तो माणसांमध्ये संक्रमित होत असे. तर त्याच्यातून सावरकर कुटुंबावर त्याचा घाला पडला. म्हणजे सगळ्याच तत्कालीन समाजावर आणि पुणे, नाशिक, भगूर अशा सबंध अनेक ठिकाणी तो पसरत गेला आणि माणसांचं अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीने मृत्यू व्हायला लागले. त्याचं सगळं अतिशय वर्णन आणि त्याला कसं तोंड दिलं सगळ्यांनी किंवा देत होते किंवा कशी पळापळ होत होती याचं सगळं वर्णन त्याच्यामध्ये आले आहे. त्या मानाने आज आपण बऱ्याच सुरक्षित वातावरणात आहोत असंही म्हणायला हरकत नाही, कारण आज इतर सोयीसुविधा बऱ्याचशा अनुकूल आहेत. पण सावरकरांच्या बाबतीत किंवा त्या काळाच्या बाबतीत समाजाला त्याही फार कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. या प्लेगच्या साथीमध्ये सावरकरांचे वडील, त्यांना प्लेग झाला. त्यांच्या ते वारल्यावर त्यांच्या पाठोपाठ त्यांचे वडिलांच्या समान असणारे त्यांचे काका तेही याला बळी पडले. त्याच्याबरोबर इतकंच होऊन थांबलं नाही तर त्यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू बाळ सावरकर की बाळ किंवा नारायणराव सावरकर या दोघांनाही प्लेगची लागण झाली आणि अतिशय बिकट अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उद्भवलेली होती. परंतु त्यांनी स्वतः आणि त्यांच्याहून फक्त 2 वर्षांनी लहान असलेली येसू वहिनी, जिला त्यांनी मातेसमान मानलंय, मोठ्या भाऊ आणि वहिनी यांना ते नंतर मातृपितृस्थानी मानत होते, तर ती फक्त 14 वर्षाची आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तात्याराव सावरकर हे फक्त 16 वर्षाचे अशी ती स्थिती. आणि वडील गमावलेले आणि काका गमावलेले, वडील बंधू आणि धाकटे बंधू हे प्लेगच्या रुग्णालयात गेलेले, अशा सगळ्या त्या आठवणींचा त्यांनी तो अतिशय हृदयद्रावक म्हणून असा वृत्तांत मांडलेला आहे.
परंतु सुदैव असं की त्यांना स्वतःला आणि त्यांच्या बहिणीला कदाचित रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, मनशक्ती चांगली असेल, त्यांना त्याची लागण झाली नाही आणि त्यांचे वडील बंधू आणि धाकटे बंधू दोघेही याच्यातून बरे झाले आणि सावरकर कुटुंब नाशिकमध्ये स्थलांतरित झालं. परंतु त्यावेळेपर्यंत त्यांची आर्थिक स्थिती मात्र प्रचंड प्रमाणात खालावलेली होती. त्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन ह्या नाशिकच्या वृत्तांतात आहे. मात्र हे सगळं चालू असताना नाशिकमध्ये सावरकरांनी आपली मित्रमेळा ही संघटना स्थापन केली आणि बघता बघता ती महाराष्ट्रभर त्याचा फैलाव झाला आहे. ती प्रकट स्वरूपाची संघटना होती. गणेशोत्सव करणं, शिवजयंती साजरी करणं, देशभक्तीवर अशी गीतांचा प्रसार करणं, काही अभ्यास मंडळं चालवणं, वाचन वाढवणं, कसरती, अशा स्वरूपाचं जे तरुणांना जो आवडेल अशा स्वरूपाचं काम त्यांनी उभं केलं. सावरकरांना संघटन कौशल्य जमत नव्हतं असं ज्यांना वाटतं त्यांनी हा काळ तपासून पाहावा. सावरकरांमध्ये सुद्धा संघटन कौशल्य होतं. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षीच तर स्वातंत्र्याची शपथ घेतलेली होती, कारण ती अंतर्स्फूर्ती होती. ते त्यांचं पूर्वसुकृत्य घेऊन आले होते. त्यांना वैयक्तिक कुठलीही हानी पोचली किंवा काही वैयक्तिक अपमान झाला म्हणून त्यांनी ह्या स्वातंत्र्याची शपथ घेतली असा काही प्रकार नसून तो त्यांनी अंतस्फूर्तीने केवळ ती स्वातंत्र्याची त्यांना उर्मी होती. आपण त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतो ह्याचं एक मोठं कारण हे सुद्धा आहे की ही एक अशी अंतस्फूर्ती असल्यामुळे आणि ती अख्ख्या त्यांच्या आयुष्यभर ती तशीच राहिलेली आहे ती प्रेरणा. आणि इतकंच नाही तर परिसानी लोखंडाला स्पर्श करतात सोनं व्हावं, तशी त्यांची ती जी स्फूर्ती होती ती त्यांच्या भोवती जे जमत तरुण त्यांच्यामध्ये ती प्रवाहित होत असे. तर हा सगळा मित्रमेळ्याचा काळ आणि ह्या मित्रमेळ्यातूनच त्यांनी हळूहळू असे जास्त निवडक तरुण गोळा करायला सुरुवात केली की जे कठीण कार्य आहे सशस्त्र क्रांतीचं ते करू शकतील. आणि मग त्यांनी अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन केली. तिच्या हळूहळू महाराष्ट्रभर तर शाखा होत्याच, देशात पसरायला लागल्या. हे काम वाढवावं आणि ब्रिटिशांना त्यांच्या गुहेत जाऊन त्यांच्या शिबिरात जाऊन आव्हान करावं, त्यांना समजून घ्यावं. ब्रिटिशांचं नेमकं शक्ती रहस्य काय, त्यांची लोकशाहीची कल्पना काय, लोकशाही कशी आहे आणि ते एवढे जगावर साम्राज्य कसे स्थापन करू शकले या सगळ्याचा अभ्यास करणं ह्या दृष्टीने. आणि वरपांगी शिक्षण तर हेतू होताच, तर वरपांगी बॅरिस्टरी शिकण्याच्या निमित्ताने त्यांनी लंडनला प्रयाण केलं आणि तो संबंध भाग पुढे शत्रूच्या शिबिरात या नावाने त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. परंतु तो मात्र त्यांनी स्वातंत्र्यानंतर 1950च्या नंतर कधीतरी सुरुवात केलेली आहे. त्याच्यात एक मोठा विलक्षण योगायोग असा घडला की या लंडनच्या याच्यामध्ये हरनाम सिंग नावाचे एक तरुण युवक पंजाबमधले त्यांच्या चळवळीत सामील झाले होते. ते त्यांना एक दिवस भेटायला आले या शत्रूच्या शिबिराचं लेखन चालू असताना. आणि त्यांनी काय कारण अज्ञात आहे आपल्याला, पण त्या दोघांची गुप्त भेट झाली आणि त्यांनी त्यांना विनंती केली. असं म्हटलं जातं की ह्या तुम्ही लिहू नका. अनेक गोष्टी सावरकर तेव्हा उघड करू इच्छित होते त्यांच्या क्रांती काळातल्या, परंतु कदाचित तेव्हा सशस्त्र क्रांतिकारकांना म्हणावी तशी हे आलेली नव्हती. तोपर्यंत मान्यता सरकार दरम्यान ती मान्यता नव्हती. स्वतंत्र होऊन सुद्धा आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की स्वातंत्र्यानंतरही सावरकरांना काय किंवा सशस्त्र क्रांतिकारकांचा तितकासा गौरव होऊ शकला नाही. तर कदाचित त्यांना ती एक हे वाटत असेल की ह्याच्यातून काही फारसं साध्य होण्यातलं नाही, तर श्रेय नसलं तरी चालेल, पण आपल्याला हे सगळं प्रकट करायचं नाही. त्यांची विनंती सावरकरांनी मान्य केली आणि हे जे त्यांचं शत्रूच्या शिबिरातला हा जो आत्मचरित्राचा भाग आहे तो पुढे त्यांचे स्वीय सचिव कैलासवासी बाळाराव सावरकर यांना त्यांनी तोंडी सांगून काही प्रमाणात माहिती देऊन त्यांच्या शब्दांमध्ये त्यांनी तो पूर्ण केला. बाळारावांनी सुद्धा तो ओघवता जो त्याचा प्रवाह होता तो जपत तो त्यांनी बऱ्याचशा चांगल्या प्रकारे तो पूर्ण केला. त्यामुळे हे सुद्धा शत्रूच्या शिबिरात सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण त्यांचं आत्मचरित्र समजून घेण्यासाठी वाचू शकतो. यानंतर आत्मचरित्र विभागातला आपण पुढचा सर्वात मोठा म्हणजे माझी जन्मठेप 1910ला त्यांना 2 जन्मठेपींची शिक्षा झाली.
त्यानंतर 1921 पर्यंत अंदमानच्या तुरुंगामध्ये आणि पुढे 3 वर्ष रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये अशी त्यांना घालवावी लागली. ते अतिशय कष्टमय, हाल अपेष्टांचं, शिक्षांचं असं ते सगळं तो काळ होता 13-14 वर्षांचा. त्याची सगळी वर्णन हे सावरकरांनी माझी जन्मठेपमध्ये अतिशय साहित्यिक पद्धतीने भाषेत त्यांनी असं केलेलं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की सावरकरांची भाषा जड आहे, पण प्रत्यक्षात मला असं वाटतं की ती जड म्हणण्यापेक्षा जुन्या काळची आणि पल्लेदार आणि संस्कृत प्रचूर आहे. जर आपण थोडंसं त्याला सरावत गेलो आणि वाचत राहिलो नेटाने, तर आपल्याला त्या भाषेची गोडी कळते आणि सहज समजायलाही लागते. एवढी काही ती फार अवघड वगैरे अशी भाषा नाही आहे. तर तुम्ही तोही हा संपूर्ण आत्मचरित्राचे भाग जे आहेत ते अवश्य परत सगळे पहिल्यापासून वाचा. माझी जन्मठेप वाचलं असेल तर पुन्हा वाचण्यासारखं आहे. आत्ताच्या काळात ते तुम्हाला नक्की धीर देईल. अंदमानामध्ये त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या चळवळी आहेत. शिक्षा भोगत असताना त्यांनी कधीही स्वतःच्या एकट्याला शिक्षा भोगायला लागल्या, एकट्यावर अन्याय झाले असे अजिबात त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही आहे. त्यांनी त्यांच्या सहकार्यांना किती यातना भोगायला लागल्या, कोणाला कशा आत्महत्या करायला लागल्या, कोणाला किती यातना झाल्या, कोणाला कसं वेळ लागलं, हे सगळं साध्यंत वर्णन केलेलं आहे. कुठेही स्वतःचं हे करावं किंवा आपल्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी असा कुठेही त्याच्यात तुम्हाला कणभरही हेतू सापडणार नाही. पण आपल्याला जे अनुभव आले, आपल्यावर ज्या प्रसंग ओढवले, पारतंत्र्य असल्यामुळे आपण नागरिक म्हणून भारताचे किती परवश आहोत हे सगळं आपल्याला त्याच्यातून लोकांना, आपल्या जनतेला समजावं या हेतूने त्यांनी ते माझी जन्मठेपचं लेखन केलेलं आहे. आणि ते एक साधारण मला एक निश्चित साल सांगता येणार नाही, पण 1927च्या आसपास ते क्रमशः प्रसिद्ध होत होतं. याच्यानंतरचा पुढचा त्यांचा जो टप्पा आहे तो लेखनाचा. लेखन हे त्यांचं वेगवेगळ्या ह्याच्यात झालेलं आहे, कालखंडात संपूर्णच झालं. म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापासून काव्यलेखन, पोवाडे हे सगळं सुरू झालेलं आहे. ते अगदी वयाच्या त्यांच्या 80व्या वर्षापर्यंत लेखन सतत चालू होतं. शेवटचा त्यांचा ग्रंथ आहे 6 सोनेरी पाने. परंतु मी त्याची विभागणी अशी करून मांडते की ते टप्पे त्यांच्या आयुष्यातले. म्हणजे इतर वेळेला त्या ह्याच्यातलं काही लिखाण झालं नाही असं नाही, परंतु ते आपल्या सोयीसाठी वाचनाच्या म्हणा किंवा समजून घेण्याच्या मी ते टप्पे करते. की पुढचा टप्पा मी तो मानलेला आहे तो सशस्त्र क्रांतीच्या लेखनाचा टप्पा. म्हणजे हा आत्मचरित्राचाच एक परत पुढचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपण जोसेफ मॅझिनीचं त्यांनी प्रसिद्ध केलेलं, भाषांतर केलेलं चरित्र आहे. आणि त्याची सर्वात महत्त्वाची म्हणजे जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना. ही प्रस्तावना त्यांच्या सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान मांडणारी आहे. आणि ती अक्षरशः महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांनी पाठ करून मुखोद्गत केली. म्हणजे ते नंतर जरी मी असं ऐकलंय की टिळकांनी याचे उद्गार काढले की जेव्हा ते जप्ती आणली, राजरूत झालं ब्रिटिश सरकारकडून, तेव्हा टिळक म्हणाले काही चिंता नाही, आता हजारो तरुणांनी ती तोंडपाठ केलेली आहे. अशी ती एक ते चरित्र तर जोसेफ मॅझिनी तर त्यांचा आदर्श होता, इटलीचा क्रांतिकारक होता. त्यांनी इटलीला जे मुक्ती मिळवून दिली त्याच्या दृष्टीने त्यांनी त्याचा चरित्राचा अभ्यास केलेला आहे. तर तो सगळा चरित्र त्यांनी आपल्या भारतीय तरुणांपुढे ठेवलं. शिवाजी महाराजांचे पोवाडे, शिवकाळावर पोवाडे, सिंहगडाचा पोवाडा हे तर तेव्हा अतिशय गाजत होते. शिवजयंतीमध्ये हजारो तरुण ते म्हणत होते. आणि बाजीप्रभूवरचा पोवाडा आहे हे तर त्यांचं कार्य चालूच होतं. त्याच्याबरोबर बाह्य अशा देशातल्या काही आवश्यक असलेल्या आदर्शांचाही त्यांनी जोसेफ मॅझिनीच्या रूपाने शोध घेतला. आणि ह्याच्यानंतर प्रत्यक्ष लंडनमध्ये त्यांनी 1857चे समर, स्वातंत्र्य समर याच्यावर हा एक अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ लिहिलेला आहे. तो ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी अक्षरशः 5 पिढ्यांना क्रांतिकारकांच्या प्रेरणा दिलेली आहे मिळून. जवळजवळ म्हणजे भगतसिंग सारख्यांनी ह्याची एक आवृत्ती काढली, सुभाषचंद्र बोसांनी याची आवृत्ती काढलेली आहे. त्याचा सगळाच इतिहासी म्हणजे ते पुस्तक लिहितायत सावरकर, याची कुणकुण लागताच ब्रिटिश सरकारने त्यांना एकतर ग्रंथालयात द्यायची बंदी केली, जिथून ते सगळे ही रेकॉर्ड्स मिळवत होते. आधी सावरकरांनी गोड बोलून ग्रंथपालाचा विश्वास संपादन करून हे सगळं मिळवलेलं होतं, म्हणून त्यांचं फारसं अडलं नाही.
ती त्यांची चतुराई होती. त्यांनी आधीच ते सगळं टिपून घेतलं होतं. तर त्या ग्रंथपालांनी त्यांना बंदी केली, तरी त्यांनी त्या सगळ्या वाचलेल्या ह्याच्यावर आणि घेतलेल्या टिपणांवर तो ग्रंथ पूर्ण केला आणि छापायला मिळेना तेव्हा तो दुसरीकडून इंग्लंड बाहेर नेऊन, जर्मनी बाहेर मध्ये नेऊन वगैरे तो प्रकाशित केला. तो सगळा इतिहास फार त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तो छापलेला आहे आणि त्याची एक म्हणजे एक वेगळा तो स्वतंत्र इतिहास सांगता येईल. हे सावरकरांचं क्रांतिकार्याचं लेखन झालं सगळं. याच्याशिवाय सावरकरांच्या अगदी आपण सशस्त्र क्रांतीचं म्हणता येणार नाही, पण त्याच विचारांचं लेखन म्हणायचं म्हणजे त्यांनी विहारी या भारतीय मराठी वृत्तपत्रासाठी लंडनहून काही बातमीपत्र पाठवलेली आहेत. तर त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष प्रतिकाराचा जय आणि पराजय हा एक महत्त्वपूर्ण लेख आहे. म्हणजे अप्रत्यक्ष, तेव्हा काही सत्याग्रह हा शब्द परिचित नव्हता, पण अप्रत्यक्ष प्रतिकार ह्या पद्धतीने शासनाशी किंवा म्हणजे ज्यांनी आपल्यावर गुलामगिरी लादलेली आहे अशा सरकारशी असहकार्य करणं, असं त्यांचं ते सगळा प्रयोग जो झालेले होते जगात काही ठिकाणी, त्याचं वर्णन करून त्याचं यश किती येऊ शकतं आणि अपयश त्याला कशा प्रकारे येऊ शकतं याचं वर्णन करत सावरकरांनी शेवटी निष्कर्ष काढलेला आहे, जो आधीच त्यांचा होता की रणाविण स्वातंत्र्य पुन्हा मिळेना. हा जो कवी गोविंद यांची जी आबा दरेकर यांची जी त्यांच्या सहकार्याची कविता होती, तोच त्यांचा सिद्धांत शेवटपर्यंत अटळ राहिला. आणि अगदी म्हणजे आपण पुढे त्याचं त्यांचं जे क्रांतिकार्य होतं त्याचा आचार्य अत्र्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे सावरकर हे सशस्त्र क्रांती प्रयत्नांचा पाया होते. तर सुभाषचंद्र बोस हे कळस झाले. मध्ये भगतसिंग वगैरे सारखे अनेक जण, मदनलाल धिंगराय, अनंत कान्हेरे आहे, जेवढी नावं आपण घेऊ तेवढी कमी आहेत. सावरकरांनी तेजस्वी तारे म्हणून एक पुस्तक लिहिले आहे, त्यात अशा क्रांतिकारकांच्या कथा लिहिल्या आहेत, त्यांच्या अनुयायांचा उल्लेख केला आहे. भाई परमानंद सारखे किंवा आशुतोष लाहिरी यांच्यासारखे काही क्रांतिकारी नंतर जे पुढे त्यांच्याबरोबर हिंदू महासभेच्या राजकारणातही सामील झाले, त्या सगळ्यांचा तो लिहिलेला आहे. हा अंदमानातून त्यांना काही शेवटी 2 अटींवर मुक्तता सावरकरांची केली गेली. अर्धम त्यजति पंडिता या उक्तीला अनुसरून आपलं आयुष्य नुसतं अंदमानात पिचत पडणं आणि काही हातून भरीव कार्य होऊ न शकणं, देशाच्या उपयोगी न पडणं, याच्यापेक्षा आपण राजकारण काही काळ सोडलं, काही काळ ही झुंज सोडली आणि समाजकारणावर लक्ष केंद्रित केलं तरी फारसंसं काही बिघडणार नाही, असा उपयुक्ततावादी दृष्टिकोन स्वीकारून सावरकरांनी ब्रिटिशांच्या या 2 अटी मान्य केल्या की मी एक म्हणजे राजकारणात भाग घेणार नाही 5 वर्षापर्यंत आणि 5 वर्षापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्ध राहील. स्थानबद्ध ही एक प्रकारची तुरुंगवास म्हणजे बेड्यांचा किंवा एका विशिष्ट याच्यात नसला तरी परिसरामधला एका विशिष्ट बंदिवासच होता. परंतु त्याचा त्यांनी समाजकारण आणि प्रबोधन याच्यासाठी उपयोग करून घेतला आणि हा 13 वर्षांच्या कालखंडात त्यांचं सगळं लेखन हे प्रबोधनात्मक आणि समाज सुधारणेला पोषक असं झालेलं आहे. तर त्याची काही जी प्रसिद्ध अशी पुस्तकं आहेत, तर त्याच्यामध्ये विज्ञाननिष्ठ निबंध आहेत त्यांचे, त्याच्यानंतर जातीच्छेदक निबंध म्हणजे जातीभेद निर्मूलन कसं करता येईल त्याच्यावर, त्याचा सगळा इतिहास काय आहे, आपण का जातीभेदाच्या या वाईट प्रथेमध्ये आढळलं आहे, किंवा अस्पृश्यतेचा प्रश्न आहे मोठा. जातीभेद हा तर मोठा प्रश्न आहे, अस्पृश्यता ही पहिली पायरी होती की अजूनच जे जातीभेदाच्या पलीकडे जाऊन ज्यांना अस्पर्श मानत जात होतो त्यांच्याविषयी तर फारच अतिशय वाईट अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. सावरकरांनी पहिली सुरुवात त्या प्रश्नाला केलेली आहे. त्याच्यावर त्यांनी लिखाण म्हणून महत्त्वाचं एक नाटकसुद्धा लिहिलं, म्हणजे नाटक किंवा सिनेमा ह्याची एक पुढे त्यांनी ओळखलं या माध्यमाचं यश. आणि संगीत उश्शाप नावाचं नाटक त्यांनी अस्पृश्यता निवारण या विषयावरच लिहिलेलं आहे. तर नाटकं त्यांनी 3 नाटकं आणि एक अर्धनाटक असं आहे. पण ह्या कालावधीत किंवा समाज सुधारणा आणि प्रबोधन याचा जर विचार केला तर संगीत उश्शाप हे नाटक त्यांनी त्याचे काही प्रयोग झाले आणि ते सुद्धा नाटकाचे प्रयोग अधूनमधून काही जण करतात, तर तो प्रत्यक्ष प्रयोग झाला तर तोही बघता येईल किंवा तुम्ही ते वाचून काढावं असं मी तुम्हाला विनंती करीन. हा जो समाज सुधारणेचा आहे त्याच्यामध्ये सावरकरांच्या गोष्टी म्हणजे सावरकरांनी प्रबोधन करण्यासाठी म्हणून ज्या काही कथा लिहिल्या
त्या एक मनोरंजक सुद्धा झालेल्या आहेत आणि संवाद रूपाने आहेत. त्यामुळे ते आपल्याला अगदीच पूर्ण वैचारिक असं त्याला ताण न येता त्याला एक प्रकारची करमणूक प्रधानता, ललित लेखनाचं स्वरूप आहे असं ते सुद्धा 2 भागामध्ये ते ह्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे आधी काळ प्रकाशननी हे मोठं काम सावरकर हयात असताना सावरकर साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे 8 खंडामध्ये. नंतर आचार्य बाळाराव सावरकर जे सावरकरांचे स्वीय सचिव म्हणून काम करत होते, सेक्रेटरी म्हणून. तर 16 वर्ष त्यांनी विनामूल्य त्यांचं काम बघितलं. सावरकरांनी त्यांना याचे हक्क दिले आणि त्याचं काम त्यांनी खूप काळ अतिशय चांगल्या पद्धतीने करत राहिले. आणि आताही ते नंतर स्मारक आपलं करत आहे. अशा पद्धतीने ते तुम्हाला उपलब्ध आहे. आपल्या साईटवर सगळं साहित्य उपलब्ध आहे सावरकर स्मारकाच्या संकेतस्थळावर. तर हे अखंडपणाने चाललेलं आहे प्रकाशनाचं काम. तर ती तुम्ही निश्चितपणाने घेऊन वाचा. ऑनलाईन असतील ती ऑनलाईन वाचा. याच्या व्यतिरिक्त पुढचा जर आपण त्यांच्या आयुष्यातला टप्पा मानायचा, ह्याच्यात एक महत्त्वाचा म्हणजे विज्ञाननिष्ठ निबंध, बुद्धिवादाचा प्रचार हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि तो तर म्हणजे त्याच्यावर ग्रंथच्या ग्रंथ लेखकांनी लिहिलेले आहेत बुद्धिवाद या विषयावर. आणि तो कसा सर्वंकष होता, म्हणजे नुसतं वैज्ञानिक समृद्धी किंवा टेक्नॉलॉजी म्हणजे सावरकरांचा विज्ञानवाद नाही आहे. तर त्याला अतिशय दृष्टी जी आहे आयुष्याकडे बघण्याची, ऐहिक आयुष्याकडे बघण्याची, ती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे आपण आज राज्यघटनेत म्हणतो की आपल्या भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टी अंगी बाळगून घ्यायला पाहिजे. ते संबंध त्याचं जे एक प्रचार आहे तो सावरकर आणि विचार आहे, त्याचं चिंतन आहे, हे सावरकरांच्या सगळ्या जातीभेद निर्मूलन असेल, विज्ञाननिष्ठ निबंध असतील, याच्यामध्ये आपण वाचू शकतो. 2 शब्दात 2 संस्कृती, याच्यामध्ये कुठेही स्वतःची संस्कृती म्हणून ती चांगली असं हे न करता जे चांगलं आहे ते स्वीकारावं या ह्यांनी त्यांनी केलं आहे. गायीच्या विषयामध्ये त्यांनी एक गोपालन हवे, गोपूजन नव्हे या अर्थाने मांडलेलं आहे. ते खूप टोकाचा विचार करून लोक सांगतात किंवा मांडलं जातं, पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ आपण सुवर्णमध्य काढून घेऊ शकतो की त्यांना गोरक्षणाची हे नव्हती असं नाही. कारण नंतरच्या काळात त्यांनी कत्तलखाने बंद व्हावेत म्हणून सुद्धा आंदोलनांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्यांना गोरक्षण किंवा गोपालन अपेक्षित होतं. मात्र उगाचच पूजन करावं आणि बुद्धिहत्या करावी आणि त्याच्या आहारी जाऊन आपण काहीतरी एका छद्मविज्ञान आपण म्हणू ज्याला, अशा आहारी जावं हे मात्र सावरकरांनी कधीही मान्य केलं नसतं. तर तो सगळा भाग आपण त्यांच्या प्रबोधनात्मक लेखनातून तपासू शकतो. मी आता हे सगळं घेतोय त्याच्यामध्ये मला पुस्तकांची यादी सांगणं हा फारसा हेतू नाही आहे माझा. आपण विभागवार त्यांचं चिंतनाचे विषय काय आणि त्याचे अनुषंगिक पुस्तकं एवढंच मी घेतो आहे. ह्याच्या व्यतिरिक्तही काही पुस्तकं आपण संकेतस्थळावर बघू शकता, त्याच्यातून आपण पुढे घेऊ शकतो. याच्यानंतरचा मी एक महत्त्वाचा विभाग केला आहे तो म्हणजे हिंदुत्व, राजकारणाचा जो भाग आहे त्यांचा. तर त्याच्यासंबंधी महत्त्वाची त्यांची 2 पुस्तकं म्हणजे एक हिंदुत्व आणि दुसरं म्हणजे हिंदू राष्ट्रदर्शन. हिंदुत्व हे पुस्तक त्यांनी 1923ला रत्नागिरीच्या तुरुंगात असतानाच त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि ते कसं बाहेर आलं आणि काय फारशी कल्पना नाही आहे, पण तेव्हाची जी सगळी बाहेरची परिस्थिती होती ती त्यांच्यापर्यंत जात होती. म्हणजे 1909ला जेव्हा ब्रिटिशांनी काही झुकतं दिलं मुसलमान समाजाला त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त, आणि त्याला नाईलाजानी म्हणा किंवा काय त्यावेळेसची राजकारणाची गरज म्हणून म्हणा, लखनौ कराराद्वारे जी एक मान्यता दिली गेली, त्याच्यानंतर दिवसेंदिवस मुस्लिम लीग जिन्ना किंवा मुस्लिम नेते तेव्हाचे अली बंधू म्हणून प्रसिद्ध होते, त्यांच्या मागण्या आणि त्यांची जी एक आकांक्षा ज्या होत्या परत इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याच्या, त्या वाढत्या प्रमाणात जात होत्या. काँग्रेसचं धोरण हे दिवसेंदिवस तुष्टीकरणाकडे वाढत चाललं होतं. तर ह्या पार्श्वभूमीवर सावरकरांनी चिंतन केलं आहे की मग हिंदू हे आपलं मूळ जे हिंदुस्थान हे नाव आहे आणि हिंदू जो समाज आहे कोटी संख्येने, तर तो समाजाला काही स्थान आहे की नाही त्याची, तर सावरकरांनी त्याची एक मुख्य चांगली अशी व्याख्या केलेली आहे. ती सगळ्यांना माहिती आहे. सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका हिंदूभू पुण्यभू पितृभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृतः. म्हणजे हिंदू कोण याचे 2 महत्त्वाचे निकष सावरकरांनी दिले. एक म्हणजे ज्या माणसांची, ज्या लोकांची, ज्या समाजाची पुण्यभूमी ही भारतभूमी आहे
आणि पितृभूमी म्हणजे पिढ्यानपिढ्या ज्यांची ही भूमी आहे, वाटवडिलांची आहे, पितरांची भूमी आहे, ते सर्व समाज आणि ती सर्व लोक हिंदू या नावाने ओळखली जातात. हा त्यांनी त्याच्यातून साररूपाने काढला. हीच व्याख्या गद्यरूपात 1916 साली स्थापन झालेल्या हिंदू महासभेच्या मूळ मांडणीत सुद्धा आलेली आहे. सावरकरांनी त्याला अतिशय सूत्रमय संस्कृत श्लोकबद्ध असं स्वरूप दिलं आणि ती खूप मोठ्या प्रमाणात मान्यता पावली आणि तो एक हिंदुत्व विचारांची एक ती पायाभूत अशी ती संकल्पना आज झालेली आहे. त्याच्यावर अभ्यास करायला लागतो. या हिंदुत्व म्हणजे हा हिंदुत्व ग्रंथ म्हणजे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत नव्हे. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडलेला नाही. मी त्याच्यावर येतो, कारण त्याच्यानंतर सावरकरांनी 1937 सालापर्यंत 13 वर्ष त्यांना रत्नागिरीच्या स्थालबद्धतेत राहावं लागलं. त्याच्यानंतर त्यांना राजकीय रणात भाग घ्यायची परवानगी मिळाली. ब्रिटिशांचंही तेव्हा सगळं राजकारण आंतरराष्ट्रीय बदलून गेलेलं होते परिमाणं सगळे. भारतातलं राजकारण बदललं होतं. आता परिस्थिती अशी झाली होती की ब्रिटिश आज ना उद्या स्वातंत्र्य देणार हे जवळपास नक्की होण्याच्या वेताला होतं. फक्त ते पूर्ण स्वातंत्र्य का वसाहतीचं स्वातंत्र्य, जे कुठलं स्वातंत्र्य मिळणार होतं त्याची वाटणी कशी होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. कारण मुस्लिम लीगनी काँग्रेससमोर एक मोठं आव्हान उभं केलं होतं की आम्ही हे राष्ट्र आहोत. म्हणजे आधीच सर अहमद यांनी 1987-88 पासूनच ही मांडणी केली आहे की मुसलमान हा स्वतंत्र राष्ट्र आहे. त्याच्यानंतर 1930ला अब्बास यांनी ती कवी काय त्यांचं नाव, त्यांनी ती मागणी कवी इक्बालांनी पण ती मागणी किंवा द्विराष्ट्रवादाचे सिद्धांत मांडलेला आहे. तर पाकिस्तानची कल्पना मांडलेली होती. तर ती फक्त सावरकरांनी कुठेही मान्यता दिलेली नाही आहे. तर हा अमुक अमुक द्विराष्ट्रवादाचा रोग आहे असं त्यांनी सांगितलं. हिंदू राष्ट्रदर्शन हे त्याचं पुढचं जे मी पुस्तकाचा उल्लेख करते तो म्हणजे अखिल भारतीय हिंदू महासभा जी 1916ला स्थापन झाली, त्याची अध्यक्षपद सावरकरांना भूषवता आलं. त्यांची एकमताने निवड केली गेली आणि 1938 साली सावरकर त्याचे अध्यक्ष झाले पहिल्या वर्षी आणि अशी 6 वर्ष सलग त्यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि हा सगळा जो त्यांचा काळ आहे तर हिंदू महासभेला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जितावस्था दिली. आणि काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस ही जी की आपणच सगळ्या हिंदूंचे तारणहार म्हणून एका समाजाला झुकतं माप देत होते आणि हिंदूंना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देणं अपेक्षित असूनही चुकीच्या पद्धतीने देवघेव करायच्या प्रयत्नात होती, त्याला हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून सावरकरांनी आव्हान दिलेलं आहे. एक संपूर्ण असा चेंज ओव्हर राजकारणाचा, फार त्याला यश मिळालं नाही मिळालं, निवडणुकातलं यश किती मिळालं हा सगळा विषय अगदी वेगळा आहे. पण एक समोर खंबीरपणाने एक विचारांचा पक्ष त्यांनी उभा केलेला आहे या काळामध्ये. आणि हा जो सगळा त्यांचे विचार आहेत की हे कसं हिंदूंना राष्ट्र म्हणून उभं राहता आलं पाहिजे, त्यांचे अधिकार कसे मिळाले पाहिजेत, हे सगळं त्यांनी 6 भाषणांमध्ये, आपल्या 6 वर्षाच्या अध्यक्षीय भाषणांमध्ये जे सांगितलं ते सगळे संकलन त्या हिंदू राष्ट्रदर्शनमध्ये आहे. मला इथे एक नमूद करायचं आहे की सावरकरांचं हे राजकारण कुठेही हिंदूंना जास्तीचा अधिकार द्यावा म्हणून नव्हतं. तर म्हणजे मुस्लिम लीग आणि जिनांच्या मागण्या या मुसलमान समाज 20-22% असूनही त्यांना 50% जागा मिळाव्यात यासाठी होता. आणि सावरकरांचं जे काही लढा होता किंवा जो संघर्ष होता तो 78 ते 80% हिंदूंना 78 ते 80% इतकंच प्रतिनिधित्व मात्र असावं, यातलं कमी चालणार नाही, आम्हाला जास्त नको पण कमी मात्र चालणार नाही यापेक्षा, प्रमाणापेक्षा, ह्यासाठी सगळा लढा आहे. कुठेही सावरकरांनी मनुस्मृतीवर आधारित हिंदू राष्ट्र, धर्माच्या आधारावर राष्ट्र, पुनर्जन्माच्या सिद्धांतावर, मूर्तीपूजेच्या आधारावर किंवा अशा प्रकारची कुठलीही धार्मिक किंवा पोथीनिष्ठ मागणी केलेली नाहीये. हा जिना आणि मुस्लिम लीग यांना आणि सावरकर आणि हिंदू महासभा यांना एकाच तराजूत तोलण्याची जी अजेंडा आहे तो अत्यंत खोटारडा आहे, याला काहीही अर्थ नाहीये.
तुम्हाला संबंध सावरकर साहित्यात आणि हिंदू महासभेच्या इतिहासामध्ये कुठेही हिंदूंसाठी अमुक एक अधिकार जास्त मागितला असं आढळणार नाही. तर सावरकरांची हिंदुत्वाची जी हे आहे, त्याला अजून एक तिसरं पुस्तक प्रसिद्ध आहे सावरकरांचं, ते म्हणजे ऐतिहासिक निवेदने. ऐतिहासिक निवेदनांमध्ये सावरकरांनी या 6 वर्षात आणि नंतरच्या काळात सुद्धा जी पत्रकं काढली या राजकारणात, तत्कालीन राजकारणाला उद्देशून, ते फार अगदी पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंचं राजकारण, लाल बहादूर शास्त्री जेव्हा पाकिस्तानचं युद्ध झालं पुढे 65 साल, तर तिथपर्यंत जी पत्रकं काढलीत पत्रकारांसाठी किंवा लोकांना उद्देशून, समाजाला उद्देशून, त्याचा तो संग्रह आहे. त्यामुळे तोही हिंदुत्वाच्या राजकारणाचाच एक किंवा हिंदुत्व विचारांच्याच लेख संग्रहाचा तो किंवा लेखनाचाच तो एक भाग मानायला आपल्याला हरकत नाही. याच्याशिवाय एक छोटासा याचा मी हिंदुत्व किंवा ह्याच्या संबंधात मी एक मांडीन, मला काय त्याचे ही कादंबरी. सावरकरांनी काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. काळे पाणी ही त्यांची एक आत्मचरित्रपर अशा स्वरूपात येईल, ती कादंबरी आहे. पण असं वाटतं की माझी जन्मठेपर बंदी आल्यामुळे, त्याच काळात ब्रिटिशांनी घातल्यामुळे, परत त्याचं एक लिखित स्वरूपात आणि विशेष करून जे आपल्याला आत्मचरित्रात मांडता आलं नाही असे काही प्रयत्न कदाचित सावरकरांनी केले असले सुटकेचे, तर ते शेवटी पण ती काल्पनिक कादंबरी आहे, पण ती मनोरंजक आहे. तर त्याच्यावर एक सिनेमा चित्रपट काढायचं ठरत होतं, सुधीर फडकेच काढणार होते, परंतु काही तत्कालीन सेन्सॉर बोर्डाच्या अटींमुळे तो होऊ शकला नाही. तर तो एक आत्मचरित्राच्या मगाच्या याच्यातला भाग झाला. तशी मला काय त्याची ही कादंबरी हिंदुत्व विचारांचा एक भाग आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण त्याच्यामध्ये मोपल्यांचं जे बंड झालं, अतिशय दुर्दैवी आणि भयान असं प्रकारचं ते अत्याचार झाले होते. म्हणजे गांधीजींच्या असहकार चळवळ संपल्यानंतर, ती मागे घेतल्यानंतर, त्याचं कारणं सगळ्यांना माहिती आहेत की हिंसेची गालबोटं लागली, त्यामुळे गांधीजींनी ते आंदोलन मागे घेतलं आणि त्याच्यानंतर जे म्हणजे तो खरा असहकार चळवळ हा एक प्रकारे खिलाफत चळवळीचाच भाग होता. तर तो सगळा आपण इतिहास नंतर म्हणजे त्या पुस्तकातून समजून घेऊ. वेगवेगळा सावरकरांचा एक लेख आहे खिलाफत नव्हे आफत, तोही आपण जरूर बघा. तर तो जो मोपल्यांनी मलबारमध्ये जे प्रचंड दंगे उसळले, म्हणजे ते ब्रिटिशांविरुद्धचा लढा होता, त्याचं रूपांतर हिंदू समाज आणि हिंदू जमीनदार, म्हणजे काही प्रमाणात जमीनदारांविरुद्ध, पण सर्वसामान्य हिंदू समाजही प्रचंड मोठ्या प्रमाणात भरडला गेला. त्याची शहारा येणारी वर्णनं ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळीमध्ये ज्या टिळकांबरोबर होत्या त्यांचा रिपोर्ट आहे, तोही तुम्ही अवश्य बघा. तर त्याचं वर्णन करणारी आणि त्याचे सगळं परिणामांची चर्चा करणारी अशी ही कादंबरी आहे. तो त्याचा पुढचा टप्पा झाला. हिंदुत्व विचारानंतर सावरकरांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे त्यांची इतिहासासंबंधीची दृष्टी. इतिहास हा सावरकरांचा आवडीचा विषय होता, परंतु सावरकर हे इतिहास संशोधक नव्हते. उपलब्ध साधनं त्यांनी अभ्यास करून, जी तेव्हा तत्कालीन उपलब्ध होती त्याचा अभ्यास करून त्यांनी ती मांडलेली आहे. त्यांचं विश्लेषणात्मक इतिहास लेखन आहे, इतिहास संशोधनात्मक संशोधन नाही आहे. जी उपलब्ध होती, जी माहिती होती, त्याचा नेमका परिणाम काय झाला हिंदू समाजावर, तर त्यांचं एक पहिलं पुस्तक तर मगाशी उल्लेख झाला तो म्हणजे 1857चं समर. त्याचं ते लेखनाची ती ओजस्विता आणि तेजस्विताच अशीच काही होती की मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 पिढ्यांना क्रांतिकारकांच्या त्यांनी प्रेरणा दिली. दुसरं होतं हिंदू पदपातशाही. त्याचा उद्देश हा होता की शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एक त्यांचा राज्याभिषेक झाला आणि तो जे स्थापना केली हिंदू राष्ट्राची, हिंदू राष्ट्रच म्हणेन मी त्याला, ती पुढे त्यांचे 6 जिल्हे होते, त्याची पुढे मराठेशाही झाली, पेशव्यांच्या हातामध्ये त्याची केंद्रभूत झाली. प्रति शिवाजी म्हणतो आपण त्यांना, तसे पहिले बाजीराव, थोरले बाजीराव पेशवे होऊन गेले आणि मराठ्यांचं साम्राज्य हे फार 6 प्रांतांपर्यंत भारताच्या विस्तारत गेलं. आणि त्याच्या मागचं जरी शिवाजी महाराजांच्या वेळेस जे थोड्या प्रमाणातलं होतं ते विस्तार झालं, थोडीशी दृष्टी जरी कमी झाली तरी सुद्धा राष्ट्रीय दृष्टी त्याच्या मागे कशी होती या सगळ्याचा इतिहास सावरकरांनी तत्कालीन पत्रांचा उल्लेख करत, ती तळटीपा देत ती दाखवून दिले की हे जे मराठ्यांचं साम्राज्य होतं ते राष्ट्रीय वृत्तीचं होतं, केवळ मराठी समाज किंवा महाराष्ट्रापुरता पाहणारा नसून हा संबंध देशाचा. म्हणजे त्याच्यामध्ये एक नानासाहेबांच्या पत्राचा उल्लेख आहे की आमची हिंदुस्थानची सीमा ही काही दिल्ली किंवा हे नसून पार अटकच्या पलीकडे आहे
हे पत्रामध्ये उल्लेख आहे, गोविंदपंत बुंदेल यांना लिहिलेलं पत्र किंवा अशा स्वरूपाचं आहे ते. तर त्याचंही सावरकरांनी ते अगदी अस्सल पत्र आहे ते उल्लेख केलेला आहे. तर अशी वेगवेगळे त्यांनी ती मांडून त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर हिंदू पदपातशाही ही शिवाजी महाराजांनी पाया बांधलेली इमारत कळसाला कशी जाऊन भिडली, अर्थात पुढे नंतर ती टिकू शकली नाही. त्याच्यामध्ये अनेक वाईट हे शिरले, त्याचे चुकीचे प्रघात पडले आणि त्याचा ऱ्हास होत गेला. तर ते चढ उतार हे असतात त्याप्रमाणे त्याचा पुढे वाईट अंत झालेला आहे. परंतु तो हिंदू पदशाहीचा कळस कसा झाला हा सगळा इतिहास सावरकरांनी आपल्या देशाला आणि हिंदूंना स्फूर्ती मिळावी याच्यासाठीच मांडलेला आहे. इतिहास लेखनाच्या त्यांच्या शेवटचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 6 सोनेरी पाने. तर हिंदूंचा इतिहास हा पराभवांचा नाही आहे. हिंदूंना कुठल्या राष्ट्रावर किती आक्रमणं झाली यावर त्यांचा इतिहास पराभवांचा ठरत नसतो. तर त्या संकटांना त्यांनी तोंड कसं दिलं, त्याच्यात कमी कुठे पडली आपण, आणि मग शेवटी तो विजयात रूपांतर कसं झालं आणि त्याच्यात कमी कुठे राहिली, ह्या सगळ्याचं वर्णन त्यांनी 6 सोनेरी पाने मध्ये केलं. बऱ्याच जणांना वाटतं की 6च सोनेरी पाने का, इतकी प्रचंड प्रमाणात आपल्या ह्याच्यात वेगवेगळी सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी घटना घडून गेलेल्या आहे. तर मग 6च सोनेरी पानं का बरं? तर याचं उत्तर अगदी सुरुवातीलाच सावरकरांनी प्रास्ताविक म्हणजे सुरुवात करतानाच दिलेलं आहे की जेव्हा राष्ट्र पिचत अतिशय वाईट अवस्था, म्हणजे आता हे राष्ट्र संपलं अशा स्टेजला येऊन, अशा परिस्थितीमध्ये येऊन एखादा नायक किंवा एखादा समाज उठाव करतो आणि परत गतवैभव मिळवण्याच्या दिशेने जाऊन परत पुनरुत्थान करतो. फिनिक्स पक्षी जसा राखेतून उठून परत हे होतो, रिव्हाईव्ह होतो, परत पुनर्निर्माण होतं, तर त्याला मी सोनेरी पान म्हणते. म्हणून तशा घटना ह्या 6 मोठ्या त्यांनी मांडल्या. म्हणजे ग्रीकांचं आक्रमण असेल, शक-कुशाणांचं पुढचं असेल, हुणांचं असेल, अशा पद्धतीने त्यांनी ते मांडत गेले. म्हणून ती 6च सोनेरी पाने. 6 सोनेरी पाण्याअंतर्गत अनेक अशा थरारक घटना बलिदानाच्या, हौतात्म्याच्या घडलेल्या आहेत. त्याचं त्यांनी दखल घेतलेली आहे. शिवाजी महाराजांचं सुद्धा हे 6 सोनेरी पानाचाच तो हे आहे. फक्त तो त्यांनी मोठा, जसा हिंदू भाषा पदपातशाहीत मांडला तसा तो एक मोठा आवाका असलेला आहे. त्यांनी त्याची व्याप्ती खूप वाढवलेली आहे. त्यामुळे तो आपण त्या अर्थाने घेतला पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची 6 सोनेरी पानेबाबत म्हणजे की हे पुस्तक संपूर्ण संदर्भ हा सह लिहिलेला आहे. जरी मराठी आवृत्तीमध्ये याच्या शेवटी काही संदर्भ ग्रंथांची यादी किंवा तळटिपा किंवा अनुक्रमांक जे आपण देतो ते दिलेले नसले तरी याचं जे इंग्लिश भाषांतर ह्याचे आपले बोरिवलीचे श्री गोडबोले कैलासवासी त्यांनी केलेलं आहे, श्रीत्रम गोडबोले म्हणून. तर त्यांनी ही सगळी त्या 6 सोनेरी पानेचं भाषांतर करून यात सगळ्याचे संदर्भ त्यांनी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये जाऊन स्वतः मिळवून ते दिलेले आहेत त्याला. म्हणजे शेवटी त्याची बिब्लिओग्राफी म्हणतो आपण, ग्रंथसूची, ती दिलेलीच आहे. आणि प्रत्येक विधानाला म्हणजे ज्या ज्या घटना ऐतिहासिक म्हणून आहेत त्यांची क्रमांक त्यांनी इंग्लिश आवृत्तीत दिलेले आहेत. त्यामुळे ते पूर्ण ससंदर्भ असा आहे. अर्थातच विश्लेषणाचा जो भाग आहे त्याला मात्र संदर्भ असू शकत नाही, कारण ते विश्लेषण आहे. संदर्भ घटनाक्रम मांडल्यानंतर त्याचं जे विश्लेषण करतो तो इतिहासकार आपापल्या प्रकाराने करत असतो. त्याचं तर्कशुद्धता किती आहे त्याच्यामध्ये, याच्याप्रमाणे त्याची ग्राह्यता किंवा अग्राह्यता ठरत असते. तर सावरकरांच्या ह्या टप्प्याचा इतिहास लेखन हा आपण विचार केला. आणि थोडंसं आता हे मुख्य सगळे झालेले, शेवटचं एक म्हणजे इतर जे त्यांचं आहे म्हणजे ते थोडंसं ललित साहित्य म्हणू किंवा एक प्रतिभावंताचं साहित्य म्हणू. म्हणजे त्यांची कमला हे काव्य असेल किंवा सप्तर्षी, विरहोच्छ्वास ही अंदमानात त्यांनी लिहिली. ही मुख्य करून त्यांनी स्वतःची करमणूक म्हणजे त्या अंधार काळ्या कोठडीत त्यांना राहायचं होतं, एकांतवासाच्या शिक्षा व्हायच्या, खडा हातबेडी असायची. तर अशा वेळेला मनाला त्या यातनातून दुसरीकडे वळवावं यासाठी त्यांनी योगाभ्यासही सुरू केलाच होता. आणि त्याच्याबरोबर काव्य रचणं हा त्यांनी मार्ग एक करमणुकीचा आणि ह्याचा म्हणून स्वीकारला. वेदांताचंही त्यांनी काही चिंतन केलेलं आहे. त्यांनी त्याची अंदमानात वाचलेल्या पुस्तकांची म्हणजे नंतर त्यांनी ती झगडून मिळवली जी पुस्तकं त्याची यादी दिली आहे. त्यात योग वासिष्ठसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. अनेक त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञांची पण हे वाचलेली आहे. त्यांनी ते उपयुक्तवादाचं जे तत्त्व स्वीकारले वेत्यामणीमधलं ते पाश्चिमात्यांकडून घेतलेलं आहे. त्याला अर्थात भारतीय परंपरेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या याला. तर अशा प्रकारे ती त्यांची हे आहे. आणि एक महत्त्वाचा त्यांच्या ह्याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे लिपी सुधारणा आणि भाषाशुद्धी. तर मराठी भाषे किंवा कुठली भाषा
जी समृद्ध असावी, त्याच्यामध्ये परकीय शब्दांचा भरणा होऊ नये, नाही तर ती मृतप्राय होत जाते. हे पहिल्यांदाच शिवाजी महाराजांनी ओळखलंय. त्यांनी राज्यव्यवहार कोश आणि याचं सगळं नंतर राज्याभिषेक झाल्यानंतरची जी काही त्यांची पावलं आहेत, जे आपण त्यांना जाणते राजे म्हणतो, दूरदृष्टीचा राजा म्हणतो, त्यातलाच त्यांचाही भाषाशुद्धी हा एक विषय होता. सावरकरांना जणू काही तीच परंपरा लाभली आणि त्यांनी भाषेचं शुद्धीकरण केलं. त्याच्याबरोबर लिपी सुधारणेचाही त्यांनी देवनागरी लिपी सुधारणेचा एक विषय घेतला. आता अलीकडच्या ऑफसेट प्रिंटिंग आणि या सगळ्या याच्यात त्याचं एवढं महत्त्व राहिलं नाही, पण भाषाशुद्धीला मात्र अत्यंत महत्त्व आहे. आणि आजही आपल्यावर नुसत्या इंग्लिश असं नाही तर इतरही भाषांचं आक्रमण होतं आहे. आपल्याला ते नक्कीच थोपायला पाहिजे. सावरकरांनी अक्षरशः सहस्रावधी शब्द मराठी भाषेला दिलेले आहेत. महापौर, दूरध्वनीपासून अनेक दूरचित्रवाणी, अशा अनेक प्रकारचे शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिलेत, जे आज रूढ झालेत, आपण वापरात आणतो. तर अशा प्रकारे सावरकर साहित्याचा हा मी एक धावता आढावा घेतलेला आहे. तर आपण ह्या आत्ताच्या काळामध्ये अवश्य त्याचा डाउनलोड करून घ्या. आपल्या सावरकर स्मारकाच्या संकेतस्थळावर सगळी मोफत उपलब्ध आहे. ती विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होऊ शकतील. आणि मला कल्पना आहे की अजूनही खूप काही ह्याच्यावर बोलण्यासारखं आहे. जसा योग येईल आणि वेळ होईल तसं आपण परत भेटायचा प्रयत्न करू. काही प्रश्नांची एक उत्तरं घ्यायची आहेत, पण आत्ता मला काहीतरी कारणाने नीट ते दिसत नाही आहे, तर मी प्रयत्न करतो. काही प्रश्न आहेत का? हां, हां, एक म्हणजे मी संन्यस्त खड्गचा उल्लेख माझा राहून गेला. ते एक नाटक महत्त्वाचं आहे. त्याचं मुख्य उद्देश अहिंसेचा विरोध म्हणण्यापेक्षा आपण एक चुकतो की अहिंसेचा सावरकरांचा विरोध होता. तर हे अतिशय चुकीचं आहे. सावरकरांचा अहिंसेला विरोध नव्हता, सावरकरांचा आत्यंतिक अहिंसेला विरोध होता. जसं त्यांनी एक शब्द वापरला सुंदर, सद्गुण विकृती. म्हणजे कुठल्याही गुणाचा अतिरेक झाला तर त्याचं दुसरं टोक हे घातक असतं. म्हणजे तुम्ही सज्जन असलात तर त्याचं जर अतिसज्जनतेकडे गेलात तर हळूहळू जग तुम्हाला दुर्बळ समजायला लागतं आणि तुम्ही होता तसे. तर त्या दृष्टीने त्यांनी ते संन्यस्त खड्ग जे लिहिलं आहे ते त्या दृष्टीने म्हणजे शस्त्रविजयच कसा होत असतो आणि शेवटी तुम्हाला शठम प्रति शाठ्यम केल्याशिवाय फारसंसं काही जगात न्याय म्हणजे मिळू शकतोच असं नाही. त्यांचं एक 6 सोनेरी पाण्यातलं मी वाक्य जाता सांगतो की धर्मविजय नुसता शस्त्रविजय धर्मबळा वाचून पाशवी असतो आणि नुसता धर्मविजय शस्त्रबळा वाचून पंगू असतो. हे अतिशय चांगलं, अगदी असंच्या असं तंतोतंत नाही आहे, परंतु अशा प्रकारचं त्यांचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये त्यांना तेच म्हणायचं की धर्माला शस्त्राचीही जोड पाहिजे आणि सद्धर्माला शस्त्राची जोड पाहिजे आणि शस्त्राला सद्धर्माची जोड पाहिजे, नाही तर मग तो क्रूरपणाकडे जाईल. शौर्य हा एक गुण आहे, तर तुम्ही हितासाठी वापरलात तर ते शौर्य आणि ते समाजोपयोगी होतं. पण तो जर त्याला सद्धर्माची जोड नसली तो क्रौर्य ठरतो. अशा प्रकारचं त्यांनी तो शब्द वापरला आहे. अजून काय प्रश्न आहे? हां, मर्सी पिटिशनवर कसं आहे, हा खूप म्हणजे आता आत्ताचा हा विषय नाही आहे, पण सावरकरांचं त्याच्यावर एकतर पुस्तकं वाचण्यासाठी आपल्या एकतर साईटवरून तर ही माहिती दिली आहे. त्याच्याशिवाय www.savarkar.org या साईटवर सावरकरांच्या आक्षेपांवर सगळं वर्णन केलं आहे. मी मधून लिहित असतो. त्याच्यामध्ये आपल्या तरुण भारतमधली एक मालिका आहे, त्याच्यातही हे मी घेतलेलं आहे आणि याच्यापुढेही मी लिहिणार आहे. आक्षेपांवर सगळं निराकरण करायचं. जमलं तर आपण फेसबुक लाईव्ह पण करू, त्याच्यावर एक आक्षेप घेत. त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने अतिशय मोठं काम चालू ठेवले. त्यांनी व्याख्यानमाला घेतली वेगवेगळ्या विषयांवर. मला या विषयावर बोलण्याला संधी दिली म्हणून मी त्यांचेही आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.